गडिंग्लज महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपाची 6.25 कोटींच्या निधीतून उभारणी। मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या सहकार्याने झाला निधी मंजूर। मंदिराच्या विकासासाठी व्यापक कमिटी स्थापनेची मागणी। गडिंग्लज शहरातील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या सभामंडपाचं भूमिपूजन येत्या शनिवारी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। या मंडपासाठी 6.25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून दगडी बांधकामासह आकर्षक सभामंडप उभा केला जाणार आहे। या महत्त्वपूर्ण कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याबद्दल ट्रस्टनं त्यांचं अभिनंदन केलं। या भूमिपूजनाची तयारी म्हणून महालक्ष्मी मंदिरात बुधवारी झालेल्या बैठकीत ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी सभा मंडपाच्या कामाची माहिती दिली। या बैठकीत उपस्थित सदस्यांनी मंदिराच्या विकासासाठी व्यापक समिती स्थापण्याची मागणी केली, ज्यामध्ये लक्ष्मीचे पुजारी, ट्रस्टी, हक्कदार, मानकरी आणि नागरिकांचा समावेश केला जाईल। निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यापक समिती कार्यरत राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। बैठकीला किरण कदम, चंद्रकांत सावंत, काशीनाथ देवगोंडा, अरविंद पाटील, नागेश चौगुले, भीमराव कोमारे, प्राध्यापक रमेश पाटील, सिद्धार्थ बन्ने, रामदास कुराडे, संजय संगपाळ, रमेश रिंगणे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान 14 सप्टेंबर रोजी निडसोशी मठाचे जगद्गुरू शिवलिंगेश्वर महास्वामीजी, नूलच्या सुरागीश्वर मठाचे मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, बेलबागचे महंत सिद्धेश्वर महास्वामीजी, हत्तरगी मठाचे डॉक्टर आनंद गोसावी महाराज आणि रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते सभा मंडपाचा भूमिपूजन सोहळा होणार आहे। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, माजी खासदार संजय मंडिक आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय। 6.25 कोटी रुपये आपल्याला गडिंग्लजकरांना महालक्ष्मीच्या जीर्णोद्धारासाठी दिले आणि किती कोटी जरी लागले, तुमच्या सूचनेतून समजा आणखीन काय सूचना आल्या त्या सूचनाचं देखील पालन करावं। ट्रस्टी असतील किंवा प्रमुख असतील, भविष्य काळामध्ये माझी एक छोटीशी विनंती आहे की गावातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांची 10 लोक 11 लोकांची एक संयुक्त अशी एक कमिटी करा। तुम्हाला आता वेळ मिळाला नाही ना, उद्याचं भूमिपूजन झाल्याच्या नंतर रमेश अण्णांनी बैठक बोलवावी। मंदिर हे जिल्ह्यात महाराष्ट्रात चांगलं व्हावं असं सगळ्यांची भूमिका आहे, पण तुम्ही सगळ्या वेळी विश्वासात घेऊन ते काम करा एवढी गावकऱ्याच्या वतीने मी तुम्हाला सूचना करतो। मी एकटा नाही। ओके 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 ओके